शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 16 ऑगस्ट 2026. तर आपण जो काही मागचा 13 ऑगस्ट रोजी अंदाज दिलेला आहे त्या अंदाजामध्ये आपण 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात सगळीकडे मध्यम ते जोरदार पाऊस होईल आणि या पावसामुळे पिकाला जीवदान मिळेल अशी माहिती आपण सांगितलेली आहे. मात्र त्यामध्ये आता काही बदल झालेला आहे, तर तो बदल आपण पुढे बघणारच आहे. मात्र त्यानंतर जो दिनांक 22 ते 27 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात दमदार पाऊस होणार आहे. मात्र त्या पावसासाठी वातावरण सध्या तरी सपोर्ट करीत आहे. तर बघूया 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात जो पाऊस होणार होता त्यामध्ये कसा बदल झालेला आहे ते. तर शेतकरी बंधूंनो, जो 15 तारखेला पाऊस आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळणार होता, म्हणजेच पूर्व विदर्भामध्ये दुपारनंतर ह्या पावसाला सुरुवात होऊन हा पाऊस संध्याकाळपर्यंत पश्चिम विदर्भाकडे येणार होता 15 तारखेला. तर तो पाऊस आपल्या एक तुरळक ठिकाणीच पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर हा पाऊस 16 तारखेला इकडे मराठवाड्यामध्ये येणार होता आणि मराठवाड्यामध्ये 16 तारखेला सगळीकडे आपल्याला म्हणजे बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार होता. त्याऐवजी यामध्ये बदल झालेला आहे. इथे फक्त आपल्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. म्हणजे सरळ जे काही आपल्याला पूर्व विदर्भातून जे ढग येणार होते ह्या ढगाची शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे. आता जे ढग येणार आहेत हे आपल्या अरबी समुद्राकडून येणारे ढग जे आहेत का, सह्याद्रीच्या पर्वतरांगा क्रॉस करून ह्या ढगामुळंच एक तुरळक ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये सगळीकडेच उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, इकडे घाटमाता, कोकण विभाग सगळीकडेच आता एक तुरळक पावसाची शक्यता आहे या कालावधीमध्ये. 15 तर काल गेली, काल तर बघितलं तुम्ही कुठे पाऊस झाला आहे कुठे नाही झाला आहे. मात्र आजची आहे 16 तारीख. आजसुद्धा आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मध्यम जोरदार पावसाची शक्यता नसून तुरळक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे. आजही तीच कंडिशन आहे, उद्याही तीच कंडिशन आहे. उद्या फक्त आपल्या इकडं सोलापूरला या टप्प्यात थोड्या तुरळक ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. पण अन्यथा राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे या कालावधीमध्ये. त्यानंतर दिनांक 19, 20, 21 या कालावधीमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्या हलक्या सरी पाहायला मिळेल. मात्र 22 पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण जो अंदाज देतो तर तो अंदाज काही असा आपण दिला आहे आणि तसंच होईल असं काही नसते. वातावरणामध्ये सातत्याने बदल होतो. निसर्ग काही आमच्या सांगण्यावरून चालत नाही. निसर्ग हा स्वतंत्र आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे.